आपल्या साऱ्यांचाच लाडका दैवत अर्थात गणपती बाप्पा। या गणरायाचा उत्सव आपण सगळेच मोठ्या उत्साहात साजरा करत असतो, पण हा उत्सव साजरा करताना पर्यावरण जपणंही तितकंच गरजेचं असतं। असं म्हणणं आलं की तुम्ही फक्त मुंबईपुरतं करता, महाराष्ट्राला संधी देत नाही, म्हणून आता महाराष्ट्रातून लोक इथं आलेत, म्हणून आपण मप्र मंडळाच्या मुख्यालयात ते करतोय। टाळ्यांच्या आजचे आम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा खूप नेहमी विचार करत असतो। त्याच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो आपण सिंगल यूज प्लास्टिकचा इथे मुद्दा, तरी पुरुष देखील आमच्यासारखे कर्तबगार असतात, म्हणजे आमच्यासारखे म्हणजे आम्हीच सारखे। तर आम्हीतला त्यांचं देखील मी अभिनंदन करतो की या इको फ्रेंडली गणपती उत्सवामध्ये सहभागी झालेल्या सर्वांचं अभिनंदन करण्यासाठी आणि त्यांचं पारितोषिक वितरणासाठी आज इथे कार्यालयामध्ये उपस्थित आहेत। तर आता तो महत्त्वाचा क्षण आलाय ज्या ठिकाणी आपण विजेत्यांना हे पारितोषिक प्रदान करणार आहोत सर्व मान्यवरांच्या हस्ते, ज्याच्यामध्ये बाप्पाचा प्रसाद आणि एक प्रमाणपत्र या ठिकाणी प्रदान केलं जाईल। जे विजेचे आहेत संपूर्ण राज्यामधून ठराविक लोकांना आपण या ठिकाणी सन्मान करतोय। एबीपी माझा, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण वातावरणीय बदल विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित केलेल्या सन 2023 सालच्या पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सवाचा पारितोषिक वितरण समारंभ आहे आणि यातले विजेते आहेत आपण बघताय एबीपी माझा। नमस्कार, या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत। आपल्या साऱ्यांचाच लाडका दैवत अर्थात गणपती बाप्पा। या गणरायाचा उत्सव आपण सगळेच मोठ्या उत्साहात साजरा करत असतो, पण हा उत्सव साजरा करताना पर्यावरण जपणंही तितकंच गरजेचं असतं। त्यासाठीच एबीपी माझा आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा आयोजित करतं। या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा मुंबईत नुकताच पार पडला। थेट जाऊया या सोहळ्यामध्ये। नमस्कार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग आणि एबीपी माझा यांच्या संयुक्त विद्यमानं गेले दशकभर एक वेगळा प्रवास सुरू आहे। तो प्रवास म्हणजे इको फ्रेंडली गणपती स्पर्धा, ती सुद्धा सेलिब्रिटींना घेऊन। असा अभिनव प्रयोग करणारं फक्त महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण वातावरणीय बदल विभाग हे एकमेव असा विभाग आहे ज्या माध्यमातून आपण प्रथितयश कलावंत त्यांना बरोबर घेऊन ते प्रोमोच्या माध्यमातून माहिती सर देत असतात आणि त्या माहितीच्या माध्यमातून जवळ 8000 सेकंदाचे प्रोमोज त्या ठिकाणी टेलिव्हिजनवर चालतात आणि ते केल्यानंतर तिथे जे पारितोषिक वितरण आपण या ठिकाणी करतो त्याचा उद्देश हाच असतो। पूर्वी सर आपण हे पारितोषिक वितरण करताना मुंबई शहरामध्ये संपूर्ण 5 ठिकाणी घरी जाऊन करायचो, पण नंतर लोकांचं असं म्हणणं आलं की तुम्ही फक्त मुंबईपुरतं करता, महाराष्ट्राला संधी देत नाही, म्हणून आता महाराष्ट्रातून लोक इथं आलेत, म्हणून आपण मप्र मंडळाच्या मुख्यालयात ते करतोय। टाळ्यांच्या गजरामध्ये आजचे सन्माननीय प्रमुख पाहुणे, पर्यावरण आणि वातावरण बदल विभागाचे माननीय प्रधान सचिव आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे माननीय अध्यक्ष माननीय प्रवीण दराडे सरांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो। त्याचबरोबर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे माननीय सदस्य सचिव डॉक्टर अविनाश ढाकणे सर यांचंही स्वागत करतो। आणि घरी गेल्यानंतर मी नेहमी असं म्हणतो ना की आपल्याकडे कोण बघत नाही, केवळ ज्या कलावंतांमुळे, तर त्यांचं ठरलं तर मग त्यांचं ठरलेलं असतं, पण आपलं घरी गेल्यानंतर खूप बिघडतं, कारण त्यांचं ठरतं आणि आपलं काहीच होत नाही। असं ठरलं तर मग ही सध्याच्या वेगवेगळ्या वाहिन्यांवरून चालणारी सर्वात जास्त TRP असणारी जी सिरियल आहे, त्याचे 2 प्रमुख कलावंत या ठिकाणी आज आलेत, ते म्हणजे अमित भानुशाली आणि जुई गडकरी। या दोघांचे मनपूर्वक स्वागत करतो। मी अविनाश ढाकणे सरांना प्रथमतः विनंती करतो की त्यांचं यांनी पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करावं। एबीपी माझा आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण वातावरणीय बदल विभाग यांच्या या अभिनव स्पर्धेमध्ये ज्या कलावंतांनी आपल्याकडे सहभाग घेतला होता आणि आपल्याला आव्हान केलं होतं, आज ते कलावंत विजेत्यांना या ठिकाणी बाप्पाचा प्रसाद आणि प्रमाणपत्र प्रदान करणार आहेत। तत्पूर्वी मी जुईला विनंती करतो की जुई, प्रत्यक्ष आयुष्यामध्ये आपण पर्यावरणपूरक जीवनशैली अनुभवतो का?
याच्याविषयी तू आम्हाला सांगावंस. खरंच कारण ते आपण करत असू तर आपण एवढ्या प्रोमोच्या माध्यमातून सांगितलं त्याला अर्थ आहे. नमस्कार. इथे उपस्थित सगळे मान्यवरांना माझा नमस्कार. तसंच इथल्या विजेत्यांचं देखील इथे मी स्वागत करते. आणि MPCBने ही जी इको फ्रेंडली गणेशोत्सव स्पर्धा भरवली होती, मुळातच हा खूप स्तुत्य उपक्रम आहे, कारण याची आपल्याला सगळ्यात जास्त आत्ता गरज आहे. आपण बघतोय की आपण सध्या कुठल्या दिशेने वाटचाल करतोय, त्यामुळे हे असे उपक्रम करणं ही आता काळाची गरज आहे. आणि मला याचा भाग होता आलं ह्यासाठी मी यांचे आभार मानते. आणि त्याचबरोबर माझ्या घरामध्ये किंवा माझ्या फॅमिलीमध्ये सुद्धा आम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा खूप नेहमी विचार करत असतो. त्याच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो आपण सिंगल यूज प्लास्टिकचा इथे मुद्दा आणलेला आहे. कारण आपण रोज छोट्या छोट्या गोष्टी वापरत असतो, फेकून देत असतो आणि त्या डिग्रेड होत नसतात निसर्गामध्ये कुठेही. त्यामुळे त्या वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या प्लास्टिक तसंच राहत असतं ते. त्यामुळे मी म्हटलं घरामध्ये आपण काय काय बदल करू शकतो. तर आमच्या घरी स्वतःचा गणपती जो गेली 150 वर्ष आहे तो शाडूचाच आहे. आम्ही तो पूर्वी उल्हास नदीमध्ये त्याचं विसर्जन व्हायचं, पण गेली 5-6 वर्ष आम्ही त्याचं विसर्जन आमच्याच विहिरीमध्ये करतोय. म्हणजे काय होतं की एक फूल ना फुलाची पाकळी इतका हातभार तरी आपण लावू शकतो नदीचं पोल्युशन थांबवण्यासाठी. त्याचबरोबर गणपतीचं पूर्ण डेकोरेशन असतं ते आमच्याकडे देखील इको फ्रेंडलीच असतं. म्हणजे लाकूड किंवा कापड ह्या अशा सगळ्या गोष्टींपासून डेकोरेशन घरी केलं जातं. आणि त्याचबरोबर अशा वेळेला घरामध्ये खूप पंक्ती होत असतात. आणि जेव्हा आपण थर्माकोल प्लेट्स किंवा प्लास्टिकच्या प्लेट्स वापरल्या जातात, तर गेली काही वर्ष आम्ही त्यासाठी सुद्धा सुपारीच्या ज्या पानांनी बनलेल्या प्लेट्स येत आहेत त्या आमच्याकडे वापरल्या जात आहेत. आणि अशा प्रकारे मी माझ्या फॅमिलीपासून सुरुवात केली आहे, कारण आपण सगळ्यांना जाऊन नाही सांगू शकत. त्याच्यासाठी आपल्याला सुरुवात आपल्यापासूनच करावी लागते. आणि माझ्या फॅमिलीतनं आम्ही सुरुवात केली आहे की आम्ही सिंगल यूज प्लास्टिक पूर्णपणे बंद केलं आहे. बाजारात जाताना कोणी कितीही हसलं तरी चालेल, पण मी कापडी पिशवीच नेते. कारण चेष्टा केली जाते बरेचदा की काय कशी पिशवी आणली आहे वगैरे, पण मला त्याचं काही वाटत नाही. छान हल्ली कापडी पिशव्या बाजारात उपलब्ध आहेत, तर त्या वापरूया आपण. उगाच पॉलिथिन कशासाठी वापरायचं, म्हणजे त्याचं तसं पण ते टिकतही नाही. भाजी घरी नेईपर्यंत त्या पिशव्या फाटतात, तर त्या वापरायच्या तरी कशाला. आणि अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत की आपण रोज, आता फॉर एक्झाम्पल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जर का तुम्ही 4-5 कुलिग्स मिळून जात असाल, एका गाडीने तुम्ही जाऊच शकता. प्रत्येक माणसासाठी तुम्ही म्हणजे 5 माणसं आहेत तर 5 गाड्या काढणं हे फार चुकीचं आहे, कारण आपण तेवढं पोल्युशन करतोय. आणि जर प्रत्येक माणसानी हा विचार केला ना आपापल्या लेवलला, तर आपण कुठेतरी कलेक्टिव्हली ह्या गोष्टीचा मोठ्या लेवलवर विचार करू शकतो. कारण छोट्या छोट्या गोष्टी, इट्स अ सिंगल स्टेप, त्याच्यानी जर्नी आपण सुरू करतो. सो इट बिगिन्स विथ अ सिंगल स्टेप असं मला वाटतं. आणि माझ्याकडनं मी रोज प्रयत्न करत असते की एकतर आपण म्हणतो ना की घरातलं वेस्ट आपण कसं थांबवू शकतो, कितपत कचरा आपण फेकतोय, रॅपर्स फेकतोय, काय आपला रोजचा रात्रीचा जो कचऱ्याचा डबा आहे तो बघून कळू शकतं आपल्याला की आपण किती डिग्रेड करतोय एन्व्हायरमेंटला. त्यामुळे मी त्यातही कंट्रोल करते की एखाद्या गोष्टीची पिशवी आलेली असेल किंवा काय, तर मी त्याचं कसं डिग्रेड होईल ह्याच्याकडे मी बघत असते. आणि त्याचबरोबर आपण पेपर, मी तर हल्ली प्लास्टिकच्या बॅग्स पण नाही वापरत कचरा टाकण्यासाठी, ज्या आपल्याला त्याच्यावर लिहिलेलं असतं की ही डिग्रेडेबल आहे, पण नसतात त्या डिग्रेडेबल असं मला तरी वाटतं. त्यामुळे मी कापडी पिशव्या वापरते. आणि आपण असं किती काय काय फेकत असतो ज्याच्यानी प्लास्टिक आपल्याला कागदाची पिशवी नाही वापरता येणार. आणि कागदाच्या पिशव्या हल्ली स्विगी किंवा झोमॅटो अशा बऱ्याच गोष्टींबरोबर येत असतात, तर मी त्या ठेवते काढून आणि त्याच्यामध्ये मी माझा कचरा मोस्टली डिस्पोज करत असते, जेणेकरून आपल्याला प्लास्टिकमध्ये तो फेकता येणार नाही. आणि ऑफकोर्स ओला कचरा, सुका कचरा ह्या सगळ्या गोष्टी आहेतच. या आपण कितपत फॉलो करतोय मला माहीत नाही, बऱ्याच घरांमध्ये त्या नाही केल्या जात, पण सोसायटी लेवलला आमच्याकडे ह्या गोष्टी सुरू आहेत आणि त्या व्यवस्थित करतो आम्ही सगळेजण. माझं म्हणणं एकच आहे की आपण आपल्या लाईफपासून सुरुवात केली तर आपण एक लार्जर पिक्चर बघू शकतो. आणि MPCBने ही जी गेली 2007 पासून स्पर्धा सुरू आहे, बरेचदा मी देखील त्यामध्ये पार्टिसिपेट केलेलं होतं बाय द वे. मी कर्जतला आमचा पण जो गणपती असतो त्याचं पूर्ण डेकोरेशन ह्याचे पण मी फोटोज पाठवायचे, कारण आम्हाला पण असंच वाटायचं की इको फ्रेंडलीच असायला हवं. आणि गावांगावांमध्ये अजूनही ह्या गोष्टी इको फ्रेंडली पाळल्या जात आहेत. आपण शहरात राहायला आलोय म्हणजे आपण काहीतरी फार मोठं अचीव केलंय असं नाही आहे मला तरी वाटतं. उलट आपण डिग्रेड होतोय. आपण फक्त टेक्नॉलॉजी वापरतो, बट आपण निसर्गापासून खूप लांब चाललेलो आहोत. त्यामुळे परत गावात जाण्याची गरज आहे. म्हणजे काय, राहायला जाऊ नका, तर जिथे राहताय तिथे थोडंसं गाव घेऊन या, एवढंच मी सांगेन. खरंच जुईनी सांगितल्यानंतर आता जुई एवढं सगळं करून पण डेली सोपमध्ये काम करते म्हणजे आम्हाला आश्चर्यच वाटते. तिच्याकरता जोरदार टाळ्या देऊया. गेले 13 वर्ष या फील्डमध्ये ती काम करते. कर्जतची राहणारी एका ग्रामीण भागातली मुलगी आहे. शिकले नेरुळला, ती उत्तम इंग्रजी पण बोलते, असं काय म्हणायला नको. तर अशा मुलीचं कौतुक आपण करूया जी नाळ
मराठी मातेशी, मराठी संस्कृतीशी आणि पर्यावरणाशी जोडले गेले. पण अशी नाळ जरी स्त्रीची जोडली असली तरी पुरुष देखील आमच्यासारखे कर्तबगार असतात. म्हणजे आमच्यासारखे म्हणजे अमितसारखे. तर अमितला विचारूया की अमित, या संदर्भात आपण नक्की काय आपली पर्यावरणासंदर्भातली भूमिका आहे आणि अशा उपक्रमात सहभागी झाल्याबद्दल काय वाटतं? मान्यवर ते आहेत बसलेले, त्यांना मी नमस्कार करतो. आणि जे विजेते आहेत, कॉन्ग्रॅच्युलेशन्स टू ऑल ऑफ यू. आणि खरंच तुम्ही विजेते आहात, कारण तुम्ही इको फ्रेंडली गणपती आणून पोल्युशन कंट्रोल केलं आहे तुम्ही. खरंच हे बघा, हे मान्यवर आहे, गव्हर्नमेंट आहे, ते तुम्हाला सांगू शकतं तुम्हाला काय करायचं, पण करायचं तुम्हालाच आहे. मला एक गोष्ट आता आठवली की काही वर्षांपूर्वी ना बरेच कंप्लेंट्स यायचे, जे जुईने आता सांगितलं की 5 जण आहेत तर एका गाडीमध्ये का नाही जाऊ शकत. आधी बरीच कंप्लेंट होती की गव्हर्नमेंट जी आहे ती गव्हर्नमेंट व्हेकल्स आहेत किंवा गव्हर्नमेंट ट्रान्सपोर्ट आहे ती सुधरत नाही, आम्ही काय करू. पण आज तर मेट्रो पण आहेत, AC ट्रेन्स पण आहेत, AC बसेस पण आहेत, पण तरी का आपण एकाच गाडीने एकच माणूस चाललो आहे आणि का एवढं ट्रॅफिक होतं, इतकं पोल्युशन वाढतो आहे. माझा एक छोटा मुलगा पण आहे, सो मी नेहमीच सांगतो की होईल तितकं कमी गाडीचा, प्रायव्हेट गाडीचा वापर करा किंवा ग्रुपमध्ये जा किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करा. पोल्युशन कमी होईल आणि आपली पुढची जनरेशन जी आहे ती जवळपास 10 ते 15 वर्ष जास्त जगेल. आणि बऱ्याच गोष्टी आहेत. गव्हर्नमेंटने हे पण आणलं होतं की ओला आणि सुका कचऱ्यासाठी 2 डस्टबिन ठेवा तुम्ही, पण किती लोक करतात. बघा, दोष देण्यासाठी आपण बऱ्याच लोकांना सांगू शकतो, पण सुरुवात तुम्हालाच करायची आहे, सुरुवात आपल्यालाच करायची आहे. जोपर्यंत आपण जागृत होत नाही ना तोपर्यंत काही होऊ शकत नाही. मी सुद्धा ते सेल्फी विथ बाप्पा इको फ्रेंडली ते बरंच यायचं टी व्हीवरती की सेल्फी विथ बाप्पा तुम्ही पाठवा इको फ्रेंडली, तुम्हाला इनाम मिळेल. हो, तेव्हा मी ॲक्टर नव्हतो, सो मी बऱ्याचदा सेल्फी काढायचो आणि पाठवायचो, पाठवायचो. कधी कधी एक डिमोटिवेशन पण यायचं की यार मिळतच नाही मला गिफ्ट. सो ते डिमोटिवेट होऊ नका. तुम्ही जे काय करताय, तुम्हाला गिफ्ट मिळतंय नाही मिळतंय, पण तुम्ही खूप चांगलं काम करताय पुढच्या पिढीसाठी, एक चांगलं जग निर्माण करताय. आपण हे बघतो स्क्रीनवरती पण हे यांचा लोगोच आहे, गो ग्रीन अँड देर इज नो प्लॅनेट बी. हा एकच विषय आहे आपल्याकडे जो खूप चांगला आहे आणि तो खूप सुंदर आहे. अजूनही आपण त्याला अजून सुंदर बनवू शकता. जुई म्हणाले तसंच की आपल्याला गावात जायची गरज नाही आहे, पण गाव थोडं इथे घेऊन यायची गरज आहे. तुमच्याकडे तुमची मुलं असतील, लहान बाळ असतील, आजी आजोबा असतील, त्यांचं हेल्थ आपल्यावर डिपेंडंट आहे, दुसऱ्यांवरती नाही. तुमच्याकडे बरेच ऑप्शन आहेत. मी सुद्धा तेच करतो. बरेचदा असं होतं की मी मेट्रोनी जातो, मी ट्रेननी जातो, कारण मला ट्रॅफिकचा खूप कंटाळा येतो आणि पोल्युशन पण तितकंच कमी होईल की मी ट्रेननी गेलो तर. आणि पोल्युशनपेक्षा आपण जे सांगू शकतो ना, की तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करता, तो पैसा गव्हर्नमेंटकडे जातो आणि तोच आपल्या फायद्यासाठी उपयोगी होतो. सो तेही तुम्ही विचार करा की गव्हर्नमेंट तुमच्यासाठी अजून काहीतरी नवीन करू शकेल, तुमच्या पिढीसाठी अजून काहीतरी नवीन आणू शकेल. आणि इको फ्रेंडली गणपती स्पर्धा जी होती, माझ्या घरी इको फ्रेंडली गणपतीच असतो नेहमी. आणि नदीमध्ये विसर्जन होत नाही, त्याचं एक चांगला उपाय सरकारनेच काढून दिलं आहे की ते प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक एरियामध्ये ना आर्टिफिशियल तळाव बनवतात. सो नदीमध्ये किंवा तळावामध्ये विसर्जन न करता त्या आर्टिफिशियल जो तळाव बनवलेला आहे तिथे तुम्ही विसर्जन करा. त्यामध्ये नदीचं पाणी पण स्वच्छ राहणार, जो तुम्हालाच प्यायचं आहे, परत तुमच्याच घरी तो पाणी येणार आहे. सो तुम्ही देशाचं भलं करताय, पण त्याआधी तुम्ही स्वतःचं पण भलं करताय हे लक्षात ठेवा. बहुतेक हा विश्व खूप सुंदर होईल. बघा, अमितने इतकं वर्ष स्पर्धेत सेल्फीकडून भाग घेतला, प्राईज नाही मिळालं, पण त्याच्या हस्ते इथे प्राईज आपल्याकडे दिलं जातं. म्हणजे हा खूप मोठा योग बाप्पाचा आहे. यानंतर डॉक्टर अविनाश ढाकणे सर आपल्याकडे आले आणि पहिल्या स्पर्धेला आपल्या इथे सुरुवात झाली. तर आता मला आठवतं याच कॉन्फरन्स हॉलमध्ये आम्ही बसलो होतो आणि अनेक सगळे मीडियाच्या माध्यमातली लोक इथे येत होती. मग त्यांनी यावर्षी वेगळी संकल्पना दिली की प्रत्येकाला वेगवेगळी संकल्पना देऊन आपण एक वेगळा मेसेज त्या ठिकाणी देऊया. असा वेगळेपणा यावर्षीच्या स्पर्धेमध्ये होता. मी डॉक्टर अविनाश ढाकणे सरांना विनंती करतो की आपण आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. आम्ही तर सरकारी काम म्हणून हे सर्व करत आहोत, पण तुम्ही समाजाप्रती जे काही भावना आहे त्यासाठी हे काम करत आहात दोघेही. त्याबद्दल तुमचं दोघांचंही शासनातर्फे, प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे आभार. ABP माझाने अनेक वर्षांपासून या उपक्रमामध्ये भाग घेतलेला आहे. त्यात इतर चॅनलसुद्धा आहेत. आणि आत्ता संजयने सांगितल्याप्रमाणे आपण एकच थीम न ठेवता वेगवेगळ्या थीम्सवर काम यावर्षी करण्याचा प्रयत्न केला. ABP माझा घरगुती गणपती ची स्पर्धा जी आहे ती त्यांनी यावर्षी घेतली आणि प्रमोदच्या माध्यमातून आपण दोघांनी चांगलं याला स्वरूप दिलं. त्याबद्दल ABP माझाचे आभार. खरं तर आमचे प्रधान सचिव साहेब आत्ता नागपूरहून आले, डायरेक्टली इथे आले ऑफिसला न जाता, त्यावर त्यांचेही आभार. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात, आपले सर्वांचे आभार. अनेक हजारो लोकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला, पण बक्षीस सर्वांना देता येत नाही, पुढच्या वेळेसाठी ठेवायचं असतं, नाहीतर मग स्पर्धेला मजाच राहणार नाही. आणि त्यामुळं
ज्यांना यावर्षी बक्षिसं मिळाले त्या सर्वांचे मंडळाच्या वतीने, शासनाच्या वतीने आभार. आता जुईने सांगितलं एक गोष्ट मला मनाला चांगली वाटली की गावाला शहराकडे घेऊन यावं, गावातले संस्कार घेऊन यावेत. गावात मी पण आणि साहेबसुद्धा आमचे अतिशय ग्रामीण भागातून आलो. पूर्वी कचरा दिसायचाच नाही. जो कचरा असायचा तो बरोबर आमच्याकडे त्याला उकांडा म्हणायचे आणि तिथे जायचा. आणि कारण कन्झम्पशनचा प्रकार तसा होता. आता काय झालं की जसं जसं काळ बदलला तसं त्या खाण्यापेक्षा पॅकिंग जास्त मोठं असतं आणि त्यामुळं कचरा वाढत गेला. मग कचरा ओला सुका वेगळा करा लोकांना सांगितलं. मग अनेक लोक प्रयत्नही करत आहेत. आम्ही कंपल्शन केलं आहे की सगळ्या सोसायट्यांना ऑर्गॅनिक वेस्ट कन्व्हर्टर असावं, STPs लावलेले असावेत मोठ्या मोठ्या सोसायट्यांना. मी आमच्या दृष्टीने प्रयत्न करतो आहे कायदा म्हणून. पण जोपर्यंत समाज स्वतः बदलत नाही तोपर्यंत काय उपयोग होणार नाही. म्हण आहे मराठीत, थेंबे थेंबे तळे साचे. तर जर सर्वांनी प्रयत्न केला तरच ते साचेल. नाहीतर मी एकट्याने घाण केल्याने काहीच होत नाही, मी टाकून देतो बाहेर, असं जर म्हटलं तर सगळेजण टाकतात. आपल्याला स्वतःची लाज वाटते कधी कधी. हे सुधारायचं कसं? पण हे सुधारण्यासाठी जे आहे प्रत्येकाला सुरुवात करायला लागेल. प्रत्येकाने ठरवलं तर नक्कीच याच्या तुलनेने कमी वेळ लागेल तिथपर्यंत पोहोचायला. मला खात्री आहे की आपण अशा प्रकारच्या उपक्रमाच्या माध्यमातून निश्चितपणे तो दिवस जवळ आणण्याचा प्रयत्न करून आपल्या पुढच्या पिढ्यांना जसं यांनी आता सांगितलं की त्यांचं आयुष्य वाढवू. चांगलं आयुष्य पाहिजे, गोळ्या खाऊन आयुष्य पण नको जगायला. त्यामुळं चांगलं सुदृढ आयुष्य कारण आपण फक्त चांगली चांगली घरं, चांगलं फर्निचर, चांगल्या गाड्या हे देऊन भागणार नाही. त्याला चांगलं आरोग्यसुद्धा आपल्याला द्यायला लागेल. त्यासाठी आपले सर्वांचं जे काही आज कर्तव्य आहे ते जर सर्वांनी पार पाडलं तर निश्चितपणे भविष्यकाळ चांगला असेल, मला खात्री आहे. आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अमित आणि विशिष्ट जुई तुमच्यासाठी, कारण ही सगळी मंडळी आमच्या घरातलीच आहेत. जेव्हा आम्ही एखादी वेगळ्या पद्धतीने असं काहीतरी चळवळी उभं करण्याचा प्रयत्न करतो गेल्या 1.5 दशकामध्ये, तेव्हा आम्हाला असलेल्या अधिकाऱ्यांचं पाठबळ खूप महत्त्वाचं असतं. डॉक्टर अविनाश ढाकणे सर असतील किंवा आपले प्रधान सचिव सर दराडे साहेब असतील, ते जे विश्वास दाखवतात. त्यामुळे प्रशासकीय कामकाजामध्ये आमचा वेळ जात नाही. आम्ही कॉर्पोरेट पद्धतीने काम करतो. आमच्या इथे फाईल इनवर्ट आउटवर्टमध्ये फिरत नाहीत. त्या माणसाबरोबर जातात, ती माणसाबरोबर ॲप्रूव्ह होऊन येतात. त्यामुळे एक विश्वासाचं नातं समाजात निर्माण करण्याचं काम आम्ही करतोय. सरांच्या संकल्पनेत, दराडे साहेबांच्या संकल्पनेत नुकताच आम्ही कार्तिकीची एक चांगली वारी पंढरपूरला केली. त्यामुळे अशा पाठिंब्याच्या जीवावर ही चळवळ वृद्धिंगत होईल. कारण आयुष्य खूप लहान आहे असं आपण मानतो आणि लहान आयुष्यात चांगली माणसं जेव्हा भेटतात तेव्हा चांगलंच काम उभं राहतात. त्याकरता मी प्रवीण दराडे सरांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. ABP माझा, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या दशकापेक्षा जास्त वर्षांपासून आपण पर्यावरणपूरक गणपती स्पर्धा साजरा करतो आहेत. यामध्ये ABP माझाचं खूप मोठं योगदान आहे. गेल्या 1 दशकापासून ह्या उपक्रमामध्ये ते सहभागी झालेत. त्याबद्दल ABP माझाचे मनपूर्वक अभिनंदन करतो. या उपक्रमासाठी आज पारितोषिक वितरणासाठी 2023च्या व्यासपीठावर उपस्थित असलेले माझ्यासोबत माझे काम करणारे माझे सहकारी, मंडळाचे सदस्य सचिव डॉक्टर अविनाश ढाकणे, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले कलावंत अमित भानुशाली आणि जुही गडकरी यांचं देखील मी अभिनंदन करतो की त्यांनी त्यांच्या व्यस्त शेड्यूलमधून वेळ काढून या इको फ्रेंडली गणपती उत्सवामध्ये सहभागी झालेल्या सर्वांचं अभिनंदन करण्यासाठी आणि त्यांचं पारितोषिक वितरणासाठी आज इथे कार्यालयामध्ये उपस्थित आहेत. त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करतो. आणि या संपूर्ण 2023च्या घरगुती गणेश उत्सव स्पर्धेमध्ये विजेते झालेल्या सर्व विजेत्या स्पर्धकांचे देखील मी अभिनंदन करतो. आणि यापुढे देखील खूप मोठ्या प्रमाणावरती व्यापक प्रमाणात घरगुती गणपती इको फ्रेंडली करावा या दृष्टिकोनातून आपण सर्वजण सहभागी व्हाल. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकही गणपती इको फ्रेंडली शिवाय राहणार नाही असा ज्या दिवशी दिवस येईल त्या दिवशी मला वाटतं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचं काम कमी होईल, पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाचं देखील काम कमी होईल. याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती चालू आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की वातावरण बदल हा एक खूप मोठा आणि गंभीर समस्या झालेली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये आपण पेपरमध्ये देखील वाचतो आहे, दिल्ली आणि मुंबईमध्ये हवा प्रदूषित झाली. सुदैवाने आपल्याकडे गेल्या आठवड्यामध्ये बऱ्याच वेळेला पाऊस झाल्यामुळे आपली एअर क्वालिटी इंडेक्स खूप चांगल्या पद्धतीने इम्प्रूव्ह झालेला आहे. आणि ज्या ज्या पोल्युटिंग इंडस्ट्रीज त्यांना आपण डायरेक्शन्स इश्यू केल्यात. आणि जवळजवळ मी सांगू इच्छितो की मुंबईमध्ये शासकीय
आणि खाजगी असे मिळून जवळजवळ 6,000 बांधकामं चालू आहेत. या व्यतिरिक्त MMR रिजनमध्ये अजून 5,000, म्हणजे एवढी जवळजवळ 11,000 कामं चालू असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती प्रदूषण 2.5 PM प्रदूषण आपल्याकडे होत होतं. तर त्यांनी SOP आपण दिलेलं आहे, त्या SOPचं काटेकोरपणे पालन करावं. यासाठी आपण एन्फोर्समेंट गेल्या महिनाभरापासून अधिक व्यापक पद्धतीने सुरू केलं आहे आणि त्याचे परिणाम आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने दिसत आहेत. मुंबई आणि MMR रिजनमध्ये हवेची गुणवत्ता अतिशय चांगल्या पद्धतीने सुधारली आहे. त्याबद्दल ह्या उपक्रमामध्ये सहभागी झालेले सर्व शासकीय कॉन्ट्रॅक्टर, त्याचबरोबर सर्व प्रायव्हेट बिल्डर्स आणि डेव्हलपर्स त्यांचं देखील मी अभिनंदन करू इच्छितो की शासनाने फक्त गाईडलाईन्स ठरवून दिल्या नाही, ते SOP आपल्यापर्यंत पोहोचवलं नाही, तर आपण त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करतायत. अशाच पद्धतीने अंमलबजावणी करून मुंबईकरांना चांगली हवा आपण द्याल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आजच्या उपक्रमामध्ये सर्व विजेते या घरगुती गणपती, इको फ्रेंडली गणपतीमध्ये उपस्थित झालेले ज्यांना पारितोषिके मिळाले त्यांचे पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो. या उपक्रमासाठी आपण इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल आपणा सर्वांचे अभिनंदन. धन्यवाद. तर आता तो महत्त्वाचा क्षण आलाय ज्या ठिकाणी आपण विजेत्यांना हे पारितोषिक प्रदान करणार आहोत सर्व मान्यवरांच्या हस्ते, ज्याच्यामध्ये बाप्पाचा प्रसाद आणि एक प्रमाणपत्र या ठिकाणी प्रदान केलं जाईल. जे विजेचे आहे संपूर्ण राज्यामधनं ठराविक लोकांना आपण या ठिकाणी सन्मान करतोय. त्याप्रमाणे मी प्रत्येकाला ते या ठिकाणी बोलवतो आणि तसं नावाप्रमाणे आपण तो सन्मान सर्व मान्यवरांच्या हस्ते करूया. ABP माझा, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण वातावरणीय बदल विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित केलेल्या सन 2023 सालच्या पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सवाचा पारितोषिक वितरण समारंभ आहे आणि यातले विजेते आहेत प्रदीप पेडणेकर घाटकोपर. मी त्यांना विनंती करतो की या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमासाठी माननीय प्रवीण दराडे सर, माननीय डॉक्टर अविनाश ढाकणे सर आणि दोन्ही कलावंत अमित भानुशाली आणि जुई गडकरी या ठिकाणी आले. त्याबद्दल खूप खूप त्यांचे आभार. आणि विशेष स्टार प्रवाह वाहिनीच्या बाबतीत जिच्याकडनं आम्हाला नेहमी सहकार्य मिळतं त्या सोनलला विनंती करतो, सोनल शिगवण कृपया इथे यावं आणि तिथं स्वागत दराडे साहेब आणि ह्यांनी करावं, ढाकणे सरांनी करावं अशी विनंती करतो. पण हा नंतरचा आमूलाग्र बदल हा जनजागृतीमुळेच झाला आणि त्याचं मोठं आपण त्याला एक पाठिंबा देऊ. तो महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महानगरपालिका, नगरपालिका व महाराष्ट्र शासन यांना असाच उपक्रम मला वाटतं की पण पुढे चालवत गेलो तर त्याला 100% पुन्हा सक्सेस मिळेल. जे कलाकार आजपर्यंत घरापर्यंत छोट्या टीव्हीद्वारे माध्यमातून जात आहेत त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा ऑर्गनाईज केल्यामुळे लोकांपर्यंत पोहोचत आहे आणि हा फार मोठा आमूलाग्र बदल होत चाललेला आहे. ABP माझा आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने जो काही संयुक्त विद्यमानाने हा जो कार्यक्रम घेतला हा खूप व्यवस्थित झाला आणि खूप आवडला. ABP माझाने जो उपक्रम राबवलेला आहे त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. अशा स्पर्धा झाल्यामुळे खूप प्रोत्साहन मिळतं. अशा स्पर्धा झाल्या पाहिजेत.